आज आपण पाहूया की ताण का येतो. मी खूप विचार केला, खूप सगळ्या विद्यार्थ्यांना भेटतो, चर्चा करतो आणि त्यांना विचारतो की बाबा काय झालंय? मी तुम्हाला एक खूप छानशी स्टोरी सांगतो बघा. हं. ऑफिसमध्ये बसलो होतो सदाशिव पेठेमध्ये, थकलो होतो, लेक्चर घेऊन आलो होतो. कुणाला बोलायची काही इच्छा नव्हती आणि 4 तास लेक्चर झालं होतं. इतक्यात एक 20-21 वर्षाचा मुलगा आला. आता म्हणलं की चला जेवायला जायचंच आहे, 10-15 मिनिटं फोन बघण्यापेक्षा त्याला बोलूया. मग तो आतमध्ये आला, तो म्हणला, "सर मला खूप स्ट्रेस येतोय." तर मी म्हणलं, "बाबा असेल काहीतरी कारण." मी म्हणलं त्याला प्रश्न विचारायला सुरू केले, की "का ताण येतोय? तुझं तर वय खूप कमी वाटतंय. तू काय 30-32चा वाटत नाहीस, की 7-8 अटेम्प्ट झालेत." "नाही सर मला टेन्शन येतंय." मग त्याला विचारलं, "अभ्यास चांगला होतोय का?" "हो सर, अभ्यास खूप चांगला होतोय." "लक्षात राहतंय का?" "हो सर, लक्षात खूप चांगलं राहतंय. मला 10वीला 90% होते, 12वीला 95% होते." "अरे खूप चांगलं." म्हणलं, "घरी गरिबी आहे का?" "नाही सर, घरी गरिबी नाही, खूप चांगला ऊस आहे." म्हणलं, "बाबा एवढं सगळ्या गोष्टी चांगल्या असेल, कुणाच्या प्रेमाबिमात पडलास की काय?" म्हणलं, "नाही सर, प्रेमात सुद्धा नाही, माझं टार्गेट आहे, मला अधिकारी व्हायचंय." मग त्याला शेवटी विचारलं, "बाबा तुला ताण येतोय कशाचा? कारण तर कळू दे मला." तो म्हणला, "सर मलाच कळत नाही मला ताण का येतोय." मी सांगू ना, ही अत्यंत विचित्र लोकं आहेत. तुम्हाला का ताण येतोय याचं कारण तुम्हाला कळायलाच हवं आणि जर तुम्हाला का ताण येतोय याचं कारण जर कळत नसेल तर लक्षात घ्या तो ताण नाहीये, ते तुमचं ॲडिक्शन आहे. हो. हे तुमचं व्यसन आहे, की कुणीतरी तुम्हाला बोलावं, "ये बाळा, बस." तुम्हाला पॅम्पर करावं, गोड बोलावं आणि हे व्यसन वाईट आहे लक्षात घ्या. कारण तुम्हाला प्रत्येकाला गोड बोलणारा, पॅम्पर करणारा, खूप छान बोलणारा व्यक्ती मिळणं अवघड आहे. मी सुद्धा गोड बोलत नाही. परत एकदा सांगतो, त्या दिवशी वेळ होता म्हणून त्याला गोड बोललो, नाहीतर त्याला म्हणलो असतं, की "असे काही फंडे घेऊन येऊ नको बाबा, निघ इथनं." लक्षात घ्या, तुम्हाला जर ताण आला असेल, तर त्या ताणाचं कारण तुम्ही शोधणं गरजेचं आहे. विनाकारणचा ताण हा तुम्हाला तुमच्या चांगल्या करिअरपासून दूर घेऊन जाणारा आहे. लक्षात ठेवा, ताण आलाय, तर त्याला कारण असायला हवं. ताण आलाय आणि तुम्हाला जर कारण सापडत नाहीये, तर तो ताण नाहीये. हे पक्कं लक्षात ठेवा.